नमस्कार, न्यूज 18 लोकमतच्या सर्व प्रेक्षकांना गोपाळ काल्याच्या खूप खूप शुभेच्छा। तर तरुणांचा आवडीचा सण म्हणजे दहीहंडी। तरुणाई दहीहंडी सणाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात। मुंबई ठाण्यातील हीच दहीहंडी बघण्याची अनेकांना आस लागली असते। दहीहंडी फोडण्याचा याची देही याची डोळा पाहण्याचा अनुभव अनेकांसाठी सुखद असतो। देशभरात विविध ठिकाणी दहीहंडी सण साजरा केला जातो, मात्र मुंबई ठाण्यामध्ये दहीहंडीचा जोश काही औरच असतो। यंदाही मुंबई आणि आसपासच्या शहरामध्ये सर्वात मोठी दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकाची धडपड ही पाहायला मिळणार आहे। मुंबईतील सर्वात उंच दहीहंडी कोणता गोविंदा पथक उंच मनोरा रचून फोडणार याकडे साऱ्यांचंच लक्ष लागलेलं असणार आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही गोविंदा पथक मानाच्या दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत। त्यामुळे थरांची स्पर्धा, बाळगोपाळांचा जल्लोष आणि बक्षिसांची लयलूट असा माहोल नागरिकांना अनुभवायला मिळणार आहे। मुंबईसह आसपासच्या शहरातील दहीहंडी उत्साहात कलाकार आणि राजकीय नेते देखील भेट देणार असल्यानं गोविंदांचा उत्साह हा द्विगुणित होणार आहे। तर राज्यातही दहीहंडीचा उत्साह आहे। मुंबई आणि दहीहंडीचं तर वेगळंच नातं आहे। अनेक पथकं मोठमोठाले मानवी थर लावून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतात। एक वेगळाच जोश, उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतो। मुंबई आणि आसपासच्या शहरातील सर्वात मोठी दहीहंडी फोडण्याचा मान मिळावा यासाठी गोविंदा पथकांची धडपड पाहायला मिळते। गोविंदा पथकं मुंबईत मोठ्या आणि मानाच्या दहीहंड्या फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत। वरळीतही गोविंदा पथकांनी मानवी थर लावून सलामी दिली। यावेळी जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं। मुंबईतल्या दहीहंडी उत्सवाकडे राज्याचं नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं असतं। इथल्या दहीहंडी उत्सवाला अनेक बडे सेलिब्रिटी हजेरी लावतात। लाखोंची बक्षिसं जाहीर केली जातात आणि त्यासोबत विक्रमी उंच मानवी मनोरे सर्वांचंच लक्ष वेधून घेतात। गोकुळ अष्टमीच्या दुसऱ्या दिवशी राज्यामध्ये सर्वत्र दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय। सर्व मंदिरामध्ये श्रीकृष्ण जन्मानंतर दहीहंडी फोडली जाते। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरामध्ये रात्री श्रीकृष्ण जन्मानंतर दहीहंडी फोडण्यात आली आहे। तर देशासह राज्यातही दहीहंडीची धूम पाहायला मिळते। आज राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये दहीहंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। ठाण्यात संकल्प प्रतिष्ठानाच्या वतीनं दहीहंडी सोहळा आयोजित करण्यात आलाय। तर मागा ठाणेमध्ये देखील दहीकाला उत्सवाचं आयोजन करण्यात आलं। स्वामी प्रतिष्ठानानं देखील दहीहंडी सोहळा आयोजित केलाय। तर पुण्यातील तब्बल 35 गणेश मंडळ एकत्र येऊन दहीहंडी यंदा फोडणार आहेत। तर दहीहंडीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये दहीहंडी उत्सव हा साजरा केला जातो। यंदा संकल्प प्रतिष्ठानाने आयोजित दहीहंडी उत्सवामध्ये सरकारने लाभवलेल्या लाडकी बहीण योजनेप्रमाणे लाडक्या बहिणींसाठी खास सन्मानाची हंडी असणार आहे। आमदार रवींद्र फाटक आयोजित संकल्प प्रतिष्ठानाची दहीहंडी गेली अनेक वर्ष मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते। संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून ती दहीहंडी लाडकी बहीण म्हणजे लाडकी दहीहंडी बहिणी त्याच्या माध्यमातून आपली संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने एक नवीन दहीहंडी उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे महिलांसाठी खास म्हणून। आणि त्याचं दहीहंडी आपल्याच महिला या आमच्या लाडक्या बहिणी ज्या महिला आहेत त्याच महिला दहीहंडी तर येतच असतात दरवर्षी, पण यंदा जास्त प्रोत्साहन असल्यामुळे लाडकी बहिणी योजना महाराष्ट्रात जोरदार परिस्थितीने स्वागत करते आहे सरकारचं। त्याच माध्यमातून दहीहंडीला पण स्वागत महिला करतील असं मला वाटतं। मुंबईच्या मागा ठाणेमध्ये देखील दहीकाला उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। आमदार प्रकाश सुर्वे यांच्या माध्यमातून हा दहीकाला उत्सव आयोजित करण्यात येतोय। बॉलिवूड आणि मराठी सेलिब्रिटी आणि परफॉर्मन्सेससाठी हा सोहळा प्रसिद्ध आहे। जवळपास 200हून अधिक गोविंदा पथकं या ठिकाणी हजेरी लावत असतात। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या उत्साहामध्ये सहभागी होणार आहेत। 8 थराचे मंडळ आहेत, 9 थराचे मंडळ आहेत आणि उद्या विशेष करून 10चा सुद्धा ट्राय या ठिकाणी देण्याचा प्रयत्न होणार आहे मंडळांकडून। त्याचबरोबर विशेष आकर्षण म्हणजे बॉलिवूड सेलिब्रिटीज नेहमीप्रमाणे आपण दरवर्षी बोलवतो तसं यंदा सुद्धा बॉलिवूडचे सेलिब्रिटीज अनेक या ठिकाणी येणार आहेत। मराठमोळा सण असल्यामुळे मराठी कलावंतांना सुद्धा आपण इथे वाव देण्याचं काम केलेलं आहे आणि आपण उद्या बघाल की एक आगळा वेगळा दहीहंडीचा उत्सव
आपण इथे घेणार आहोत. मागाठाणे रील स्टार स्पर्धा सुद्धा उद्या मोठ्या संपूर्ण मुंबईतले अनेक कंटेंट क्रिएटर्स, इंस्टाग्रामचे स्टार्स आपल्याला या ठिकाणी दिसणार आहेत. ठाण्यातल्या नावाजलेल्या स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. या मंडळाचं हे 6वं वर्ष असून पंचक्रोशीतील सर्वच दहीहंडी पथकं या सोहळ्यामध्ये उपस्थिती लावतात. यंदाच्या वर्षी आतापर्यंत 450हून अधिक गोविंदा पथकांची नोंदणी करण्यात आली आहे. जवळपास 5 लाखाहून अधिक नागरिक हा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित असतात. स्वामी प्रतिष्ठानचे शिवाजी पाटील यांच्या माध्यमातून या दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात येतं. यंदा या दहीहंडीला एकूण बक्षीस ही 55 लाखाची असून पहिलं बक्षीस हे 11 लाखांचं ठेवण्यात आलंय. महिला सक्षमीकरण आणि महिला सुरक्षेबाबत जनजागृती देखील या दहीहंडी महोत्सवातून करण्यात येणार आहे. ठाणे स्वामी प्रतिष्ठानचा दहीहंडी सोहळा 450हून अधिक गोविंदांनी आतापर्यंत नोंदणी केल्याचं समोर आलंय. या दहीहंडीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून पहिली दहीहंडी, मुख्यमंत्री हाजी लावणं ही दहीहंडी आणि त्या स्वरूपात आपण 400च्या वरती आपल्या गोविंदा संघ येतात आणि महिलांची गोविंदा पथक, पुरुषांचं गोविंदा पथक, अंध गोविंदा पथक आणि इतर सर्व समाज हिताचे निर्णय आणि समाज उपयोगीचे आम्ही काही निर्णय आपण त्या माध्यमातून आपण हे करत राहतो. आपण 55 लाखाचं पूर्ण बक्षीस ठेवलेले आहेत. ते मधलं 9 थरासाठी 11 लाखाचं बक्षीस आपण जाहीर केले. ठाण्यानंतर आपण जातोय पुण्यामध्ये. तर पुण्यात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन शहरातील 35 दहीहंडी मंडळांनी मोठा निर्णय घेतलाय. सर्व मंडळांनी एकत्र येऊन एकच दहीहंडी साजरी करण्याचा निर्णय घेतलाय. पुण्यातील वेगवेगळ्या पेठांमध्ये वर्षानुवर्ष दहीहंडी साजरी करणारी जवळपास 35 मंडळं त्यासाठी पहिल्यांदाच एकत्र आलेली पाहायला मिळणार आहेत. या मंडळांकडून लाल महाल चौकामध्ये एकच दहीहंडी फोडण्यात येणार आहे. शहरातील अनेक गोविंदा पथकं दहीहंडी उत्सवात सहभागी होणार आहेत. सामाजिक कार्यकर्ते पुनीत बालन यांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून इतर मंडळांनी देखील याचं अनुकरण करावं असं आवाहन करण्यात आलंय. पहिल्यांदा या ऐतिहासिक चौकात 35 गणेश मंडळ एकत्र येऊन दहीहंडी साजरा करणार आहे. संयुक्त दहीहंडी असणार आहे. मला वाटतं पुण्यात नव्हे तर महाराष्ट्रात हे पहिल्यांदा घडतोय आणि देशात पहिल्यांदा घडतोय. कारण कसे एक मंडळ एकत्र आणणं हे सर्वात अवघड काम असतो, पण ते मंडळाच्या प्रेम प्रती आमचं प्रेम असेल, मंडळांचं प्रेम आमच्यावर असेल, हे